सीएमान सांगला 400 मीटर आज सांजेच वय मातशी फुडें व्हरोया आनी वांगडाच 400 मीटर करुया म्हणशात आनीक झगड्यो सुरू जातल्यो. बट ना, त्या डेप्युटी कलेक्टरांनी मामलेदार पळोवपाक येतलो आनी गांवांतल्या लोकांक ते टीसीपी बीसीपी कळचेलें ना. कळलें आमचो आनी तुमचो म्हणून जाता काय ना. ती सोशेदाद लँडान आसतली, कोणी जर पयशे दिवन बांदले आसत, ओके, आता तितून हांव वचना, कोणी कितें दिवन बांदल्या तितून कोणाकूच भिवपाची गरज ना. तुमचे ताजे आमकां सिंपल आमची सनद सर्टिफिकेट कशी मेळटली ते आमकां जाय. 1000 रुपया भरून ती सनद सर्टिफिकेट घेवपाची आनी डायरेक्टली म्युनिसिपालिटी नाल्यार पंचायतीन वचपाचें. थंय एकूच फॉर्म आसतलो तो लावपाचो आनी हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची. परत एकदा पंचायतीन 1000 रुपया भरपाचो. तुमकां पंचायत डायरेक्टली सर्टिफिकेट दितली, तुझे घर हे कायदेशीर जाले हाजी सर्टिफिकेट तुमकां पंचायत दितली. त्या रस्त्याक तेकोन जरी घर आनी दुकान असले आनी ते 1972च्या पयलीं जर असले जाल्यार कोण ते मोडून उडोवंक शकना. हायकोर्टाची सुद्धा ऑर्डर ते मोडून उडोवंक शकना, कारण ते घर कायदेशीर जातले. आमी एकाच घरान दोग जाण भाव रावता, ओके, दोग जाण भाव रावता पळय न्ही, त्या घरान झगडी जाता काय ना? कित्याक झगडी जाता सांग पळोवया. लायटीचें बील फारीक करूं, उदकाचें बील फारीक करूं, नळाचें, हाऊस टॅक्स फारीक करूं, आनी तेज्या फुडली झगडी कित्याक खबर आहा? टॉयलेटी खातीरूय बी. टॉयलेट आमचो आनी तुमचो म्हणून जाता काय ना. आत्ता जे सांगले आमी बायफर्केशन सर्टिफिकेट म्हणजे 2 भावांक ए आनी बी नंबर दिवपाचो. 40 नंबर जर तुमच्या घराचो आसा, 40A 40B, तुम्ही फक्त दोगूय भावांनी एकूच फॉर्म भरून दिवपाचो. हाऊस टॅक्स रिसिप्ट लावपाची. दोगांयकूय वेगळे 2 नंबर मेळटले. तुमकां कितें मेळटलें? हाऊस रिपेअर सर्टिफिकेट. पंचायतीच्या मिटिंगेक सुद्धा रावपाची गरज ना. चुकोन जर तुमकां कोण सांगता न्ही पंचायतीची मिटींग बीन जावपाची आहा म्हणून, जाल्यार सुभाषाक फोन करात, 3च दिसांनी मेळटली. चडशीं घरां ही सोशेदाद लँडान आसा. ती सोशेदाद म्हणजे शेवटी गव्हर्मेंटाचीच लँड. हांगा कोण ना, हांगा कोण तरी येता, तेजी सेलडिडां करता आनी म्हाजी लँड म्हणटा. मातशें राव थोडे दीस, तांकां कळटलें कितें तें. ही सगळी प्रॉपर्टी सरकाराची आहा. त्या ती सोशेदाद लँडान आसतली, कोणी जर पयशे दिवन बांदले आसत, ओके, आता तितून हांव वचना, कोणी कितें दिवन बांदल्या तितून. पण हांव एक गजाल मुद्दामून सांगता, गव्हर्मेंट रेव्हेन्यू लँडात असलेली घरां ही तुमकां जेन्ना तुम्ही घर बांदला ते घर हे तुमचे घर आनी घरा भोंवतली 2 मीटर जागा म्हणजे मॅक्झिमम 400 मीटर. पण आता आयज वचून आमी वय वाडोवनाका, वय वाडोवन जावचें ना. परत सांगता, ती वय कितली जरी वाडयल्ली आसत जाल्यार ती फक्त घर आनी घरा भोंवतली 2 मीटर मेळटली. नाल्यार सीएमान सांगला 400 मीटर आज सांजेच वय मातशी फुडें व्हरोया आनी वांगडाच 400 मीटर करुया म्हणशात आनीक झगड्यो सुरू जातल्यो. बट ना, त्या डेप्युटी कलेक्टरांनी मामलेदार पळोवपाक येतलो आनी सारकी 2 मीटर तुमच्या घरांतली पळयतले. उरलेले तुमकां एफिडेविट दिवपाक जाय, कारण तुमकां घरा भोंवतली आनी घराची जागा आमी तुमकां क्लास 1 ऑक्युपन्सी दितले, म्हणजे तेची विकत इन शॉर्ट तुमकां दितले जागा. तुम्ही सावली डॅमाचे अफेक्टेड लोक आसात, जेंकां आमी सनद दिल्ली आहा, तेंकाय बी आता एक्चुअली क्लास 2 सनद दिल्ली. आमी क्लास 2 सनद दिल्ली, क्लास 1 दिल्ली. क्लास 1 दिल्ली, तेंची घरां रेग्युलरायज करपाची आसा. क्लास 1 दिल्ली, तांची घराय बी रेग्युलरायज करपाचे फॉर्म जे आसा ते आमी दितले, जेणे करून तेंची घरां ही ऑटोमॅटिकली आमी ती बी घरां ही रेग्युलरायज करतले. सांग्या भागातल्या सगळ्या लोकांचो ईच अँड एवरी घरा संदर्भातलो प्रॉब्लेम जितके आसा हे सगळे प्रॉब्लेम आमी सोडोवपाचे चिंतल्या. म्हाका खात्री आसा की तुम्ही ज्या पद्दतीत आमी फुडल्या 1 वर्स म्हणजे 6 म्हयन्या भितर हे फॉर्म भरून दिवपाक जाय, त्या 6 म्हयन्यांनी आमी हे सगळे फॉर्म भरून परत सनदी दिवपाचो कार्यक्रम अशाच पद्दतीत हांगा करून तुमच्यो सनदी दिवपाक सुद्धा फुडल्या 6 म्हयन्यांनी हांव येवं काय नाका, येवं काय नाका, येवं जाल्यार भारत माता की. म्हजें घर म्हज्या काळजांतलो विशय आहा. हांवें पळयलां कितल्याशाच जाणांची घरां मोडटना पळयल्या. ती कोणाचेंच घर मोडचें न्ही म्हणून तर आमी हो जो निर्णय घेतला. बारीक बारीक गजाली हितुल्यो कोर्टान आडकोवच्यो न्ही, खंयच्या कचाट्यान वयच्यो न्ही म्हणून हाजो सगळो विशय हो अभ्यास करून आमी म्हजे घर ही योजना हाडल्या.